तालुका आणि पुरंदर तालुक्यामध्ये माळशिरस नावाचे गाव आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्यामध्ये माळशिरस नावाचे गाव आहे आणि माळशिरस गावाच्या पूर्व टोकावर उंच डोंगरावरती देवादिदेव महादेवांचे सुंदर मंदिर आहे आणि याला भुलेश्वर मंदिर म्हटलं जातं। या ठिकाणी भुलेश्वर का म्हटलं जातं, या मंदिराला या ठिकाणी देवादिदेव महादेव कसे प्रकट झाले आणि हे मंदिर बांधलं कुणी याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत। हे मंदिर जर आपल्याला पाहायचे असेल तर पुण्याहून जाताना आपण सोलापूर हायवेने जर गेलो आपण यवत मार्गे 51 किलोमीटर अंतरावरती सुंदर असे मंदिर आहे। आपण जेजुरी मार्गे जायचे असेल तर बेलसर फाट्यावरून 46 किलोमीटर अंतरावरती माळशिरस हे गाव आहे। उंच डोंगरावरती हे मंदिर आहे। आता आपण पाहूया की या देवादिदेव महादेव या ठिकाणी कसे प्रकट झाले। अहो, कैलासावरती देवादिदेव महादेव आणि माता पार्वती बसली होती आणि दोघांमध्ये काहीतरी वादविवाद झाला आणि त्यावेळेस बघा महादेव रुसून गेल्यानंतर त्या ठिकाणी आज हे मंदिर आहे। त्या उंच डोंगरावरती देवादिदेव महादेव तपश्चर्या करत होते। माता पार्वतीला करमत नव्हते। आदिमाया शक्ती अंतर्ज्ञानी माता पार्वतीला समजलं की देवादिदेव महादेव या डोंगरावरती आहेत, परंतु समाधी अवस्थेत आहेत, त्यांची तपश्चर्या भंग करायची कशी। त्यावेळेला माता पार्वतीने आदिवासी स्त्रीचे रूप घेतले। सुंदर असे अतिशय देखणं असं रूप घेतलं मातेनं। त्या ठिकाणी महादेव बसले आहेत, त्या ठिकाणी माता आली आणि नृत्य करायला लागली। माता आणि ह्या नृत्याचा आवाज ऐकून देवादिदेव महादेव भुलले आणि समाधीमधून बाहेर आले आणि त्या ठिकाणाहून महादेव नंतर कैलासाला गेले। महादेव आणि पार्वती माता परंतु आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी एक स्वयंभू पिंड स्वरूपात त्या ठिकाणी महादेव अवतरले आणि त्या ठिकाणी नंतर लोक येऊ लागले। सुंदर असं मंदिर उभं झालं। हे मंदिर कोणी बांधले, कोणी उभे केले तर 13व्या शतकामध्ये यादवांचे राज्य होते आणि राजा रामदेव याने बघा हे सुंदर असे मंदिर बांधले। जवळजवळ यादवांचे राज्य 350 वर्ष होते। हे मंदिर इतके सुंदर बांधले की या मंदिराचे जे मूळ गाभारा आहे, मूळ खालचा काम हे यादवांनी बांधले। तसे बघायला गेले तर 3 टप्प्यामध्ये काम झाले आहे या मंदिराचे। दगडी बांधकाम इतकं सुंदर बांधकाम की बघता क्षणी आपल्या डोळ्याचे पारणे फिटून जाते। अहो, एक एक दगड म्हणजे मंदिराचा एक खांब आहे, एकच दगड। इतकं सुंदर कोरीव बांधकाम हे दगड कुठून आणले असेल याचे आश्चर्य आपण पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल। अहो, मंदिरामध्ये ज्या कोरलेल्या मूर्त्या आहेत अतिशय सुंदर कोरलेल्या आहेत। रामायण महाभारत या ठिकाणी साक्षात आपल्याला पाहायला मिळतं। असं सुंदर मूर्त्या रामायण महाभारतातल्या गणपती मूर्ती, मूळ गाभाऱ्यामध्ये भगवान शिवशंकरांची एक स्वयंभू पिंड आहे। त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांची आणि पूजेसाठी वरून पितळी मुखवटा आहे त्याला। आजही त्या ठिकाणी आश्चर्याची बाब आहे की जो मंदिरामध्ये पहिला येईल पूजेच्या टाइमला त्याचा त्या ठिकाणी प्रसाद ठेवला जातो, पेड्यांचा किंवा दुसरा कशाचा, आणि त्या ठिकाणी भगवंत स्वतः त्यातला प्रसाद खातात, म्हणजे प्रसाद ग्रहण करतात। देवादिदेव महादेव आजही त्या ठिकाणी आहेत। महादेव येतात आणि प्रसाद खातात, ग्रहण करतात। हे एक मंदिराचे आश्चर्य म्हणून या मंदिराला भुलेश्वर म्हटलं जातं, कारण त्या ठिकाणी भगवंत स्वतः भुलले पार्वती मातेच्या नृत्याला, म्हणून मंदिराला भुलेश्वर म्हटले जाते। ज्या वेळेला आपण मंदिरात येऊ, मंदिराच्या पायथ्याशी येऊ, त्या ठिकाणी बघा आपल्याला लांबून किल्ल्याचा आकार दिसतो, पडलेले बुरुज दिसतात, तटबंदी पडलेली दिसती। मंदिर तर 13व्या शतकात बांधले, परंतु 1634 साली आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने हा किल्ला बांधला। पुण्याचा सर्व कारभार पाहण्यासाठी आदिलशहाचा हा सरदार महापापी होता। यानंच पुणे निर्मनुष्य करून टाकलं होतं। पहार रवली होती इथे, पुण्यात कुणीही शेती करायची नाही। त्यावेळेला तो कारभार या किल्ल्यावरून पाहायचा। या मंदिरातला जो नंदी आहे तो नंदी इतका रेखीव आखीव आहे की बघता क्षणी डोळ्याचे पारणे फिटून जाते। आपल्या डोळ्यातून पाणी येते की आपली हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती इतकी सुंदर आहे की शिल्पकला आणि छत्रपतींच्या किल्ल्यांमध्ये दडलाय आपल्या महाराष्ट्राचा इतिहास। अशी सुंदर संस्कृती
पूर्वीच्या काळी हजारो वर्ष कुठलीही यंत्रसामुग्री नसताना ह्या मंदिराचं बांधकाम केलं. कसं, मूर्त्या घडल्या कशा, दगड आणले कुठून, हे आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला जाताल त्यावेळेला आपल्याला कळेल. हे मंदिर जवळजवळ 3 टप्प्यांमध्ये बांधले आहे. मूळ खालचा गाभारा आहे रामदेव राजाने बांधला. नंतर पुढे पेशवाईंच्या काळामध्ये ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या कालखंडात मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नंतर तुकोजी होळकर ज्यावेळी त्यांची सत्ता होती त्यावेळेस बघा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पुढचा नगारखाना मंडप तुकोजीराव होळकर आणि ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या काळामध्ये झाला. अहो, या ठिकाणी चिमाजी आप्पा स्वतः येऊन गेलेत या मंदिरामध्ये. असं हे भुलेश्वराचे मंदिर आहे. शंकराचं इतकं सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकाम पाहिल्यानंतर इतकं कोरीव काम की खरंच आपण त्या ठिकाणी आलात तर अक्षरशः आपण स्वर्गामध्ये आलोय असे आपल्याला वाटेल, की हे मंदिरच कोणीतरी दैवी शक्तीने केले असे आपल्याला वाटेल. इतकं सुंदर कोरीव काम, सगळ्या मूर्त्या मंदिरामधल्या, आणि आत बघा प्रकाश पडतो, अंधार दिसत नाही, व्यवस्था आहे सगळी. एक स्थापत्य कलेचं उदाहरण आहे या ठिकाणी. परंतु इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना तोडल्यात बघा. ज्यावेळी हा अफजल खान महाराष्ट्रामध्ये अफजल खानने स्वारी केली होती, छत्रपतींना पकडायला आला होता, त्यावेळेला त्याने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. तसंच बघा या आपल्या भुलेश्वर मंदिरावरती सुद्धा स्वारी या अफजल खानाने केलती. आजही आपण त्या ठिकाणी गेलो तर बघा मूर्तीचे हाल काय झालेत, त्यांना तोडण्यात आलेले आहे. महापापी अफजल खानच्या सैन्याने ही सगळी मंदिरे त्यांना तोडायची होती. म्हणून आपण अवश्य या भगवान शिवशंकरांचे हे मंदिर पाहण्यासाठी भुलेश्वरला अवश्य आपण एक दिवस तरी या, आणि आल्यानंतर आपल्या डोळ्याचे पारणे फिटून जाईल. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किती महान आहे, किती लोक आपली पूर्वीची हुशार, हे इथे आल्यानंतर समजेल. श्रावण महिन्यात तर नक्की या आणि भगवान शिवशंकराच्या पायाशी या ठिकाणी नतमस्तक व्हा. आपली सगळी संकटे दूर होऊन जातील. अहो, लवकर प्रसन्न होणारे हे दैवत आहे. हे भुलेश्वराची माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्हाला कमेंट म्हणून ओम नमः शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या. आपली एक कमेंट आम्हाला एक व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच ऊर्जा प्राप्त होते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपली भारतीय संस्कृती, हिंदू धर्माचा प्रचार होईल. त्यासाठी 7 समुद्राच्या पलीकडे जाऊ द्या ही माहिती.